राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएमला विरोध होतोय। मात्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अब्दारवाडी ग्रामपंचायतीनं ईव्हीएमच्या समर्थनार्थ आज ग्रामपंचायतीचा ठराव करून तो बहुमताने पास केलाय। आपल्या सोबत आहेत आता अब्दारवाडीचे सरपंच। त्यांना विचारूया की नक्की ते ईव्हीएमचं समर्थन का करताय तुम्ही ईव्हीएमचं समर्थन? ईव्हीएम बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर बॅलेट पेपर आणि ईव्हीएम ह्या ठिकाणी कसं होते माहितीये का, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची म्हटलं तर वेळ, पैसा आणि मनुष्यबळ ह्याची बचतच होणार नाही। कारण ईव्हीएमवर जर मतदान घेतलं म्हटलं तर त्यामध्ये वेळ, पैसा आणि मनुष्यबळाची बचत होते। त्याचबरोबर या ठिकाणी देशामध्ये निवडणूक घ्यायची म्हटलं तर लाखो टन कागद त्या बॅलेट पेपरसाठी लागणार आहे आणि तो कागद बनवताना हजारो टन वृक्षाची या ठिकाणी कत्तल होणार आहे। तर पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा बॅलेट पेपर निसर्गाला हानिकारकच आहे। त्यासाठीच आमच्या गावाने ठिकाणी विचार करून या ठिकाणी ईव्हीएम मशीनवरच या ठिकाणी मतदान झालं पाहिजे यासाठी ग्रामसभेमध्ये आज ठराव केलेला आहे। त्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आमच्या गावानं पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा एक व्यक्ती एक झाड हा उपक्रम राबवून हजारो वृक्ष गावामध्ये लावलेले आहेत। त्याचबरोबर गावामध्ये जर एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याची जी अंत्यसंस्काराची जी माती असते ती रक्षा नदीमध्ये पाण्यामध्ये न टाकता त्या कुटुंबाला ग्रामपंचायत या ठिकाणी खड्डा मारून त्या खड्ड्यामध्ये मातेपुरा लावून त्यावर एक झाड लावण्यासाठी ग्रामपंचायत या ठिकाणी देत असते। त्यामुळे आमचं गाव या ठिकाणी पर्यावरण प्रेमी आहे आणि पर्यावरण प्रेमी गावामध्ये बॅलेट पेपरवर जर मतदान घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी पेपर बनवण्यासाठी या ठिकाणी वृक्षांची कत्तल करावी लागणार आहे। त्यामुळे झाडाची संख्या कमी होणार आहे। त्यासाठी आमच्या गावाने या ठिकाणी एक मुखानं या ठिकाणी ईव्हीएमवर मशीनवरच या ठिकाणी मतदान झालं पाहिजे यासाठी आज ठराव केलेला आहे। तुम्ही सरपंच परिषदेचे अध्यक्ष आहे पाटण तालुक्याचे, तुमची ह्या पर्यावरण संवर्धन संदर्भात ईव्हीएम संदर्भात काय भूमिका असेल पुढची? आमच्या आता तसं म्हणा गेलं तर पाटण तालुक्यामध्ये या ठिकाणी 236 ग्रामपंचायती आहेत। पाटण विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर कराड तालुक्यातील काही गावं आणि संपूर्ण पाटण तालुका अशी जवळजवळ 250 या ठिकाणी ग्रामपंचायती आमच्या तालुक्यामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत। यामध्ये जर आमची शिवशाही सरपंच संघटना या शिवशाही सरपंच संघाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये ईव्हीएम मशीनवर मतदान व्हावे, बॅलेट पेपरला विरोध व्हावा यासाठी आम्ही संपूर्ण ग्रामपंचायतीमधून या ठिकाणी प्रत्येक गावातून या ठिकाणी तसा ठराव घेणार आहे आणि तो ठराव आम्ही शासनाला पोच करणार आहे। वृक्ष संवर्धनासाठी ईव्हीएमवरच निवडणूक व्हावी, कारण बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतल्या तर लाखो टन कागद लागेल आणि त्यासाठी झाडं तोडली जातील। यासाठी अब्दारवाडीनं हा आज निर्णय घेतलेला आहे, ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे व त्याचबरोबर संपूर्ण पाटण तालुक्यात शिवशाही सरपंच संघटनेकडून हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी सरपंच विजय शिंदे यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।